किती छान दिसते ना साबुदाणा खिचडी. मोकळी आणि सुटसुटीत, कुठे पण चिकटपणा नाही. अशी मोकळी दिसल्यावर किती छान वाटते साबुदाणा खिचडी. बघा बरे, कुठे पण चिकटपणा नाही. सांगितल्या जर प्रमाणे तुम्ही रेसिपी केली तर तुमची बी साबुदाणा खिचडी अशीच होईल. देविका रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. मी इथे एक कच्चा बटाटा घेतला आहे, असं बारीक चिरून. दाखवल्याप्रमाणे अशी बारीक खाप करून घेतली. थोडेसे शेंगदाणे तेलामध्ये थोडेसे भाजून घेतले, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. मी थोडेसे बाजूला ठेवले, ते आपल्याला पुढे लागतील. तेल टाकायचं. तेलामध्ये बटाटा चांगलासा परतून घ्यायचा. बटाटा चांगला जर परतला तर खिचडी बी खूप छान लागते. त्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे बटाट्याला चांगली अशी चव येते. मीठ टाकल्यावरती असं परतून घ्यायचं आणि 2 मिनटं बटाट्याला वाफ देऊन घ्यायची, म्हणजे असं थोडासा बटाटा शिजला जातो. यात तुम्ही उकडेल बटाटा टाकला तरी चालेल, पण उकडेल बटाट्याने साबुदाणा खिचडी थोडीशी चिकट होते. नंतर असं हलवून घ्यायचं आणि मी ते 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या बारीक. ते अशा थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या. चांगल्या अशा परतून घ्यायच्या. चांगल्या अशा चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं सर्व. मी इथे 1 कपभर साबुदाणा रात्री भिजत टाकला होता. चांगला असा भिजला गेलेला आहे. त्यात आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे तो असा मिक्स करून घ्यायचा आणि जे आपण बटाटे हिरवी मिरची परतून घेतली त्यात टाकून द्यायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ थोडं इथे मापातच टाकायचं. आपण पहिल्यांदा पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. चांगलं असं हलवून घ्यायचं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चांगली अशी खिचडीला 2 मिनटं वाफ देऊन घ्यायची, म्हणजे अशी साबुदाणा आपला मस्त असा शिजला जातो. नंतर असं 2 मिनटानंतर असं सर्व खिचडी हलवून घ्यायची. चांगली अशी हलवून घेतल्यानंतर जे आपण शेंगदाणे ठेवले होते ते असे वरतून टाकायचे. मस्त लागतात खिचडीमध्ये. आपण जरासे शेंगदाणे भाजलेले टाकल्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची. मस्त अशी सर्व हलवून घ्यायची खिचडी. किती मोकळी सुटसुटीत दिसते बघा बरं. कुठेही साबुदाणा एकमेकाला चिटकलेला नाही. अशीच मोकळी सुटसुटीत होते. जर तुम्ही अशा सांगितल्याप्रमाणे जर रेसिपी केली तुमची बी साबुदाणा खिचडी अशीच होईल. मस्त एका भांड्यामध्ये काढायची. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. किती छान दिसते साबुदाणा खिचडी. कुठे पण अशी मोकळी. जर तुमचा साबुदाणा लवकर भिजला जात नसेल तर काय करायचं, कोमट पाणी घ्यायचं, त्यात साबुदाणा असा भिजत टाकायचा, म्हणजे पटकन असा भिजला जातो. झाली इथे आपली साबुदाणा खिचडी तयार. धन्यवाद.